श्री स्वामी समर्थ। स्वामी शिदोर या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। उद्या म्हणजे 24 जुलै 2024 रोजी आहे संकष्टी चतुर्थी। त्या दिवशी कोणत्या सेवा आपल्याला करता येतील त्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये दुर्वांचे असे काही उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमचे कर्ज, लग्न संबंधातील समस्या, पैसा, शिक्षण, व्यापार, नोकरी या सर्व अडचणींवर तुम्हाला काही ना काही उपाय मिळेल। त्यासाठी तुमचे कष्ट तर हवेच, पण कर्मही चांगले ठेवा। नुसता उपाय करून काही होणार नाही। गणपती बाप्पाला दुर्वा वाहिल्यानंतर ते का प्रसन्न होतात ते आपण आधी जाणून घेऊया। अंसूर नावाचा राक्षस ऋषी मुनींना खूप त्रास द्यायचा। ऋषी मुनींना जप तप करण्यापासून रोखायचा। खूप ऋषींना त्यांनी खाल्लंही होतं। एकदा ते सगळे संत महात्मे एक दिवस ठरवतात, असंच जर चालू राहिलं तर संत महात्मे पृथ्वीवर उरणारच नाही। म्हणून ते गणपतीकडे जातात आणि गणपतीला विनंती करतात, हे संकटमोचक देवता, आमच्यावरचे हे संकट तुम्ही लवकर दूर करा। गणपतीला हे ऐकून ऋषी मुनींची दया येते आणि त्या राक्षसाला गणपती पूर्ण गिळून टाकतात। पण त्या राक्षसाला गिळल्यानंतर गणपतीच्या पोटात भडका उठतो, जीव अगदी नकोसा होतो। त्यानंतर काश्यप नावाचे ऋषी 21 दुर्वांची एक जुडी आणतात आणि गणपतीला अर्पण करतात। गणपती ते खातात, त्यानंतर त्यांना बरे वाटू लागते। त्या दिवसापासून गणपतीला जे कोणी दुर्वा अर्पण करेल त्यावर गणपती प्रसन्न होतील, अशी धार्मिक कथा सांगितली जाते। चला तर गणपतीला कशा दुर्वा व्हायच्या म्हणजे तो आपली इच्छा पूर्ण करेल आणि आपल्यावर प्रसन्न होईल ते आपण पाहूया। तुमची कोणतीही इच्छा, अडचण, आजारपण, पैशा संदर्भातील तक्रारी असो त्या सर्व दूर होतील। त्यासाठी आपल्याला 108 दुर्वा घेऊन एक एक दुर्वा गणपतीला वाहत ओम ग गणपते नमः असं म्हणत 108 दुर्वा मंदिरात किंवा तुमच्या देवघरातील गणपतीला अर्पण करायच्या आहेत। व्यापारामध्ये अडचण येत असेल तर संकष्टी चतुर्थीपासून सलग 6 दिवस 21 दुर्वा गणपतीला अर्पण करायच्या आहेत। कोणाला अडचण आली तर संकष्टी चतुर्थीपासून करणं शक्य नसेल तर कोणत्याही मंगळवारपासून 6 दिवस तुम्ही सेवा करू शकता। ज्यांना खूप सारे कर्ज झाले आहे त्यांनी कर्जासाठी 10 दिवस 21 दुर्वा आणि कुंकू गणपतीला अर्पण करायचं आहे। गणपतीची मूर्ती देवघरातली असू दे किंवा मंदिरातील 21 दुर्वा आणि कुंकू गणपतीला अर्पण करायचं। या सर्व दुर्वा एकत्र साठवून नंतर निर्माल्यात टाकून द्यायच्या। तुम्हाला शिक्षण, नोकरी किंवा एखादी स्पर्धा परीक्षा देत आहात त्यात तुम्हाला यश यावं असं वाटत असेल तर 11 दिवस रोज 11 दुर्वा आणि त्याच्यासोबत चिमूटभर सफेद चंदन गणपतीला अर्पण करायचे आहे। हे सगळे उपाय संकष्टी चतुर्थीपासून रोज करायचे आहेत। जेवढे दिवस सांगते तेवढे दिवस, ज्यांना जमणार नाहीत त्यांनी मंगळवारपासून सांगितले तेवढे पुढचे दिवस करायचे आहेत। धनप्राप्तीसाठी सेवा करायची असेल तर 21 दुर्वांची जुडी आणि 2 वेलची हे तुम्हाला गणपतीला संकष्टी चतुर्थीपासून ते पुढच्या चतुर्थीपर्यंत रोज अर्पण करायचे आहे। आजारपण असेल तर दुर्वा आणि थोडेसे दूध गणपतीला अर्पण करायचं। 21 दुर्वांची जुडी आणि दुधाचा नैवेद्य गणपतीला दाखवायचा आणि प्रार्थना करायची, आमचा आजारपण लवकरात लवकर जाओ। मुलांचा अभ्यास, त्यांची प्रगती, त्यांचे अभ्यासात लक्ष न लागणे यासाठी दुर्वा आणि बुंदीचे किंवा बेसनाचे लाडू संकष्टी चतुर्थीपासून सलग 11 दिवस किंवा मंगळवारपासून 11 दिवस रोज एक एक लाडू आणि दुर्वाची जुडी मुलांना गणपतीला व्हायला सांगायची। त्यांच्यासाठी प्रार्थना तुम्ही करू शकता की मुलांची अभ्यासात प्रगती होऊ दे। अशा प्रकारे चतुर्थीचे छोटे उपाय पण अतिशय प्रभावशाली उपाय तुम्ही नक्की करून बघा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट नक्की करा। श्री स्वामी समर्थ।